नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एस टी महामंडळमध्ये ज्या काही जागा आहेत त्या जागा भरपूर निघणार आहेत. तर त्यामुळे जे विद्यार्थी ह्या पात्रता धारण करत असतील त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याची तारीख किंवा भरतीची जी काही पुढची अपडेट आहे ही 2 ऑक्टोबरपर्यंत येणार असल्याचं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. नेमका विषय काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये बघा, कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी एस टी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच महामंडळात सुमारे 17,450 पदांची मोठी भरती होणार आहे. या निर्णयामुळे एस टीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. एस टी महामंडळात मोठी भरती. महामंडळात सध्या चालक आणि वाहकांची मोठी कमतरता आहे. यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त भार आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. महामंडळात कंत्राटी चालक आणि सहाय्यकाची भरती प्रक्रिया राबवली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. ही भरती एकूण 17,450 पदांसाठी असेल. यासाठीची निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पदांची संख्या किती असणार आहे? तर पदांची एकूण संख्या असणार आहे 17,450. चालक आणि सहाय्यकांची भरती केली जाईल. त्यानंतर भरतीचा प्रकार आहे ही भरती कंत्राटी पद्धतीने 3 वर्षाच्या कालावधीसाठी असेल, काही हरकत नाही. निविदा प्रक्रिया ही भरती प्रक्रिया ई निविदा पद्धतीने 6 प्रादेशिक विभागानुसार राबवली जाईल, जी 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल. त्यानंतर वेतन जे आहे तर वेतन यामध्ये 30,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. प्रशिक्षण जे आहे ते महामंडळाकडून उमेदवारांना आवश्यक प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे. एस टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीपासूनच किमान 30,000 रुपये पगार मिळेल. म्हणजेच हा पगार 30,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. या आकर्षक पगाराच्या संधीमुळे तरुणांमध्ये या नोकरीबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. आता हा महत्त्वाचा विषय आहे. भरती चांगली आहे. फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. या मोठ्या भरतीमुळे एस टीच्या सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तसेच कार्यरत कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण कमी होईल आणि ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तरुणांना ही संधी गमावू नका असे आवाहन केले आहे. आधी भरती काढा तुम्ही, आम्ही काही संधी गमावत नाही. ओके, काही हरकत नाही. या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि इतर बाबी पूर्ण करण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी केलेले आहे. यामध्ये चालकाचं जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं आवश्यक आहे. त्यावरसुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. बॅच वगैरे कसा काढायचा, कुठून काढायचा, त्याचा कालावधी किती लागतो, हे सुद्धा सर्व आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमच्याकडे असेल तर काही हरकत नाही, तो रिन्यू करून घ्या. रिन्यू करणंसुद्धा त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा विषय काय आहे तर गेल्या काही वर्षांपासून एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती खालावली आहे. परंतु आता या मोठ्या भरतीच्या घोषणेमुळे महामंडळाचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता आहे. ही भरती प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून केली जाईल, ज्यामुळे राज्यांच्या कानाकोपऱ्यातील तरुणांना सरकारी नोकरीसाठी संधी मिळेल. अशा प्रकारची ही अपडेट आहे. अपडेट महत्त्वाची आहे, चांगली आहे. आपण वाट बघू कधी ही भरती निघते आणि कधी या ठिकाणी फॉर्म भरण्याची सुरुवात होते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बॅच बिल्ला जो असेल वाहकसाठी आणि ड्रायव्हरसाठी, चालकसाठी जे काही ड्रायव्हिंग लायसन असेल हे हेवी लागते की त्याचा कालावधी किती लागतो, हे सर्व जे काही अंतर्गत माहिती आहे ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.